सुखरूपपणे आमच्या भावाने आम्हाला पोहोचवलं. खूप सुंदर अशी मूर्ती पण आहे. तर गाईज आता आम्ही सगळे इकडे चाललोय मानस मंदिरला. आय गेस सगळे येत आहेत, गाडगी ते पण येत आहेत. आम्ही डायरेक्ट आता शहापूरला पोहोचलो आणि मी इथे येऊन ब्लॉग स्टार्ट केलाय. पहिले तर तुम्ही बघितलंच, आम्ही घारापुरीला म्हणजे एलिफंटाला गेलो होतो. बट आता सेकंड थर्ड डे ते लोक त्यांचे ती आणि गाडगीच फिरली. आता आम्ही चाललो इकडे शहापूरला येऊन. सो या सिरीजचा आहे हा सेकंड डे. आणि मे बी तुम्हाला मध्येच माझे ब्रेसेस दिसले, कारण मध्येच माझी ब्रेसेसची ट्रीटमेंट स्टार्ट झाली आहे. बघूयात आपण आता कसं होत आहे. आणि हे आमची छोटी मुलं आलेत खाऊ घेऊन आमच्यासाठी. बघूयात आता, जाऊयात, बसूयात गाडीत, कशी ॲडजस्ट होते बघूयात. गाईज हे बघा, माहुली पण दिसते आम्हाला जाता जाता डायरेक्ट. आणि इथे बसलो असे ॲडजस्ट होऊन आम्ही. जागा तर नाही, बसवलंय असं तीन पाठी, 3 पुढे, ते पुढे. ठीक आहे जाईगे. आणि थोडा प्लॅन मध्ये चेंज आलेला आहे आमच्या. आम्ही चाललो आता डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या मंदिरात, कारण आता 6 वाजून गेलेत आणि मानस मंदिर बंद होतं या टायमिंगला. सो जाण्यात काय अर्थ नाही आता. चा ड्रायव्हर शिवम तिरपण चाललोय. आणि इतका सुंदर माऊलीचा व्ह्यू येतोय ना इकडून. एक दिवस माऊलीचा पण आपण प्लॅन करूया. चाची रुकेगी क्या तू, हम जाते माऊली. उसके घर वाले उसको बुला रहे. हे बघ, कुठे पण जा, कुठे पण. हे थांबलं नाही पाहिजे. मला नको. साऱ्या कष्टांनंतर मला आता मंदिर दिसतंय, खूप छान वाटतंय. इथे किती रस्ता खराब होता आमच्यासाठी, खूपच जास्त. सब वन वे आहे, तुम्हाला दिसत असेल. आता समोरून गाडी आली आहे आणि जायला जास्त जागाच नाही, रिव्हर्सच घ्यावं लागतं. रस्ता खूप छोटा आहे आणि गाडीचा प्रॉब्लेम होतोय हाच, की समोरून गाडी आली की अटकतंय. ते बघा, त्यांचा पण फुल काटे लागतात गाडीला साईडला. हे बघा, ठीक आहे, जाऊयात आरामात. गाईज आम्ही पोचलेलो आहोत. आताच आरती झाली वाटतं. आम्ही आरतीसाठी मानस मंदिर कॅन्सल केलं होतं, बट आमच्यात आरती आता पण आज मिस झालेली दिसते. बॅड लक, खरंच बॅड लक बाबा. बट ठीक आहे, एक्सायटेड तर आहोत बघायला. आम्ही फर्स्ट टाइम आलोय आज. चला जातोय आता आत, जमेल तेवढं ब्लॉग करेल. गाईज आम्ही पोचलोय, जातोय सगळे आता आतमध्ये. बघूयात कसं आहे बघा. अभिराज हाय कर. हाय. सुखरूपपणे आमच्या भावाने आम्हाला पोचवलेला आहे. आता जातोय आत. अभिराज तुला खेळायला कुठे जायचंय? ए अभिराज, काय हवंय तुला? तिकडे जायचंय? अभिराजला नको. खूप सुंदर अशी मूर्ती पण आहे इथे. आणि हा आहे फ्रंट गेट. इथे आल्या आल्याच इतका असं प्रसन्न टाईप वाटतंय. आज जाऊन बघायचंय मला. मी तर खूप ऐकले, आमच्या घरातले तर सगळेच, ऑलमोस्ट सगळे. आता बस आम्ही जे आलोय त्यांनी कोणीच फक्त बघितलेलं नाही, बाकी आमच्या घरातल्या सगळ्यांनीच येऊन ते दर्शन घेतलंय. वाव, क्रेझी व्ह्यू दाखवते. हे बघा, जातोय आता आत. हे बघा, म्हणजे खूप खूप, मला तर असं कळतच नाही काय बोल. इतकं सुंदर वाटतं ना असं सगळं, गोल्डन लाईट्स अँड ऑल. मस्त एकदम, खूप, खरंच खूप सुंदर. हे बघा, प्रॉपर असं किल्ला टाईप केला इकडे. प्रॉपर किल्ल्याचं इथे, आणि वर जायला पण ऑप्शन आहे इकडून. बघूयात, पहिले दर्शन घेऊयात. इतकं सुंदर. बघा, पहिले तर दर्शन घेते, मग ब्लॉग करूयात. बिराची वेगळीच मस्ती चालू आहे इकडे. खेळायला स्पेस भेटलाय छान. अभिराज का करतोय? हे बघा, आणि यांचं इकडे वर फोटोशूट चालू आहे. आणि हा आमचा ओंकार दादा, हा आमचा शुभम दादा. वर जातोय, बघूयात कसा व्ह्यू आहे. काहीतरी लिहिलंय. अच्छा, अरे इथे आज रितेश देशमुख सर आले होते
तर त्यांच्यासाठी लिहिलंय ते रितेश सर. वाव, असे मस्त फ्लॅग्स लावले तिकडे. आणि इथून असा हा व्ह्यू. कुठे आलो आपण? काय शिवाजी महाराज. तुला आवडलं का मंदिर? हा, त्याला इथं लाईन हे बघ कसं धावायला पण आहे. ते धावायला नाहीये, ते फिरायचं. वस्तू धावतोय. मी तर धावतो ना. कुठे गेला बघा बसायला. ये माइक है, उसको दबाओ मत. हे बघ कसं लावायचं असतं ते. तू जे बोलशील ना ते रेकॉर्ड होणार. लावू का? तू पळशील का घेऊन मग? हा, मग नको. आता घेऊन जर पळायला माईक. अरे तू दाबू नको ना, बटन नसतात दाबायचे बाबू. कुठे करू ते असं लावायचं असतं फक्त टी शर्टला. लावू का? तू लावला. मी लावू? हे बघ लावला. माझ्या लावलाय मी. माझ्या तुझ्या नाही लावला अजून. तुला पण पाहिजे? हा, अरे नाही लावलाय बाबू. कुठे मग? हा बघ इथे दिसतो का ब्लॅक? अजून नाहीये. अजून पाहिजे तुला? तुला पाहिजे? नको, मी देईल तुला नंतर. अरे तू काय बोलत नाही, तू मस्ती करतो, तू ओरड. मी देईल तुला, मला सांग पहिले का. मला लावला ना. अरे मी लावला नाही, मी मला लावून दाखवलं तुला. बघ, हा ते तुझ्या शर्टच आहे. हे बघ बटन, हे बघ काहीच नाही. गाईज आता आम्ही चाललो इकडून. इथे असे झेंडे लावलेत सगळीकडे. असं पूर्ण राऊंड आहे. आणि मग त्यानंतर ते खाली जे फोटोज वगैरे लावून त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे ती नंतर घेऊयात आपण. आता सध्या तरी चालतोय इथूनच, बघूयात. तसं तर इथे काही आहे नाही असं वर, बस असं चालायचं आहे. असंच चालतोय, फिरतोय, गप्पा मारतोय. नंतर खाली जाऊन मग तेच प्रत्येक त्यांचं आय गेस सगळं असं जन्मल्यापासून ते त्यांच्या एंड पर्यंतची स्टोरी आहे ती बघूयात. मग गाईज हे बघा, ओंकार होता एकदम परफेक्ट बसलं भाई. हा बघा क्रेझी. आता इथे जे फोटोज आहेत आम्ही ते सगळे बघणार आहोत. तिथे छान असं तोफांचं वगैरे केलेलं आहे. आणि हे जे फोटोज दिसतात ते आपण एक एक करून बघूयात. प्रत्येक फोटोमध्ये त्यांची अशी लाईक फुल लाईफ स्टोरी दाखवली आहे त्यात, ते बघूयात आपण. आता कधी ओरडायचं नाही. झिरो सिविक सेन्सचं उदाहरण आहे ते बघा. आता हा त्याच्या काकाकडून धपाटे खाणार आहे. मस्ती पडला. दोघांना पण झिरो सिविक सेन्स. मस्का लावतायत की उद्या फिरायला जायचे, आता मस्ती नको. तर इथे सर्वात पहिले लिहिलंय ईश्वरनिष्ठ संत मांडियाली व कार्य, म्हणजेच पेअर ऑफ डिवोटीज अँड वर्क, म्हणजेच हे. आणि इथेच समोर छान अशी रांगोळी काढली आहे. आज मी बोलली ना की रितेश देशमुख ते आले होते, त्यांची जी मूवी लॉन्च होती आता त्याच्या प्रमोशनसाठी तर आले होते. तर त्यांचीच रांगोळी काढली. किती सुंदर अशी, असं वाटतच नाही रांगोळी आहे. हे आहे संभाजी महाराजांचा फोटो, हे आहे जिजामातांचा फोटो. आणि त्यांनी छान असा 3D इफेक्ट दिला आहे सर्वच फोटोंना. इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्म, हे शिवनेरी किल्ल्यावरचं आहे. तिथे आम्ही जायचा प्लॅन करतो, मे बी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईलच. आणि हे आहे शिवसंस्कार, त्यांना जे जिजामातांनी वगैरे शिकवलं आहे त्याबद्दल आहे. आणि हे आहे की शपथ घेतली होती त्यांनी आपलं हे करून, रक्ताभिषेक करून, ते वालं. आणि ही जी भवानी तलवार त्यांना दिली होती त्याचं एक दृश्य आहे आपल्यासमोर. दृश्य आहे संत तुकाराम महाराज भक्ती आणि शक्ती संगम. आणि हे आहे स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला, म्हणजेच तोरणा. स्वराज्याचे तोरण बांधून जो किल्ला पहिले जिंकला तो होता तोरणा. आणि हे आहे शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांविषयी धोरण.
पुण्यभूमीत सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराजांचा हा फोटो आहे. अफजल खानाचा वध. बघू शकता इथे खूप सारे असे तलवार वगैरे ठेवले आहेत, चिलाकण वगैरे मोठे जे हे बघा ही सर्वात मोठी आहे शमशील तलवार, गोळीला तलवार, गोलिया तलवार, तेगा तलवार, किलीच तलवार, सरपडी म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या तलवार ठेवल्या आहेत इथे. हा बघा. आणि हे आहे फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. हे आहे वीर शिवा काशीद. हिज लास्ट वर्ड्स वेअर आय वॉज बॉर्न ॲज नाबिक म्हणजेच बार्बर बट डाईंग ॲज शिवाजी महाराज. दिस इज माय प्लेजर. मला माहितीच असेल या स्टोरीबद्दल. वीर बाजीप्रभू देशपांडे. हे शाहिस्ते खान फजिती. हे तर माहिती असेल, त्याची बोटं इथे छाटली गेली होती. बरोबर, हे बघा त्याचे इथे दृश्य आहे की त्यांची इथे बोटं छाटली गेली होती. आपले जे गुप्तहेर होते बहिजी नाईक, त्यांचं इथे दृश्य आहे. आणि ही तर सर्वांना माहितीच असेल, आग्र्यातून सुटका त्या बाबतीतलं की त्यांनी आपल्या स्वीट्सच्या याच्यातून लपून त्यांनी जायचा प्रयत्न वगैरे केला होता. ती वालं प्रतापराव गुजर त्यांच्याबद्दलची माहिती. त्यांचा जन्म झाला होता 1615 आणि डेथ होती 1674. तानाजी मालुसरे तर आपल्याला माहिती आहे, त्यांच्याबद्दल ही इथे आहे. आणि हे आहे स्वराज्य जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला, की त्यांच्या वजना इतकं सोनं देऊन. ते देखील खूप सारे तलवार असे ठेवलेले आहेत. तलवार आहे. आणि हे काय आहे, हे भाला जे होते ते वापरायचे, ते भाला सांग वगैरे ते सगळं आहे. चिलखत म्हणजे हे जे प्रोटेक्शनसाठी ते लोक आतमध्ये घालायचे ते आहे. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, ज्याबद्दल आपण हिस्ट्रीमध्ये खूप ऐकलंच असेल. हे आहे हिरोजी इंदुलकरांबद्दलचा फोटो. हे आहे सिद्धी हिलालबद्दल, त्यावर त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी इकडे खाली दिलेली आहे. तसं सगळ्याच फोटोजबद्दल लिहिलेली आहे, बट मी शॉर्टमध्ये घेण्यासाठी तुम्हाला असं शॉर्टकटमध्ये सांगते. बस जे खाली मेन हेडिंगमध्ये लिहिले ते आहे सर सेनापती हंबीरराव मोहिते. हे प्रति शिवाजी नेताजी पालकर. सर्वात मेन तर आपल्याला ही स्टोरी माहीतच आहे हिरकणी मातांबद्दल. त्यांच्या बाळासाठी ते इतकं मोठं हे उतरून खाली गेले होते रात्री, कारण किल्ल्याचे दरवाजे बंद झाले होते त्या टाईमला. ते सर्वांना माहिती असेल. कोंडोजी फर्जंद, पन्हाळगड मोहीम जी होती त्याबद्दल. हे आहे शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक. आणि हा राज्याभिषेकाचा सर्वात मोठा फोटो इथे लावलेला आहे त्यांनी, खूप सुंदर असा, जो प्रत्येक घरात आपल्याला मी तर आमच्या तिन्ही घरात हा फोटो आहेच. आणि मोस्टली मी सर्वच आपल्या लोकांच्या घरात बघितलेलाच आहे हा फोटो. हे आहेत धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. शेवटी त्यांनी जो हा फोटो लावला आहे तो आहे महाराणी ताराबाई यांचा. तुम्ही बघू शकता प्रत्येक याच्या खाली असं त्यांनी कविता लिहिली आहे. ज्यांनी त्यांच्याबद्दलची कविता लिहिली आहे तिथे तुम्ही असं जर तिथे येऊन बघाल तर प्रत्येक फोटो खाली असं कविता वगैरे आहे लिहिलेली. खूप सुंदर असं दृश्य. आणि हे पण बघा ना, खूप छान इंटेरियर त्यांनी केलेलं आहे. खरंच एकदा तरी या मंदिरात व्हिजिट केलं पाहिजे. आपल्या इथला शिवाजी महाराजांचा पहिला असा मंदिर आहे. खूप जण येऊन गेले तिथे ऑलरेडी. खरंच खूप असं प्रसन्न वाटतंय, शांत वाटतं इथे येऊन. सुंदर असे फ्रेम्स आहेत, बट आपल्या घरात ऑलरेडी खूप सारे हे असल्यामुळे काय आपण घेत नाहीत सध्या. बट खूप सुंदर असं कलेक्शन. वाव, हे खूप छान आहे, मस्त एकदम. आणि हे शिवाय म्हणजे हे तर आमच्याकडे अशी यातली मोठी आहे घरी. हे पण खूपच सुंदर वाटतंय, मस्त आहे. रेझिन वर्क वाटतं ना हे. रेझिन वर्क आहे. एकदा तरी तुम्ही या मंदिरात नक्की आलं पाहिजे असं माझं मत आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. हे मला तिकडून बोलवतायत की चला म्हणून. झालं आहे आता निघतोय आम्ही पण. खूप लेट झालं ॲक्च्युली, बट खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता आणि छान वाटतं आता. आता बघू मस्त. आता इकडे वडा उसळ वगैरे खातोय. आम्हाला वाटलं आम्ही निघतोय, बट नाही, खाऊन आम्ही निघतोय आता. चला बाय बाय.